नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला पण जर वोटर आय डीमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल आणि तुम्हाला जर तुमचं नवीन वोटर आय डी काढायचं असेल तर ते मोबाईलवरती लगेचच्या लगेच तुम्ही कसं काढू शकता हे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, प्रत्येक स्टेप तुम्ही नीट बघा जेणेकरून तुम्ही तुमचं पण वोटर आय डी काढू शकता. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. वोटर आय डी काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधी प्लेस्टोरमध्ये ECINET ह्या ॲपवरती जायचं आहे आणि हा जो ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. आता हा ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर त्याचं सरफेस आहे अशा पद्धतीने दिसेल. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म इथे तुम्हाला जाऊन क्लिक करायचे आहे. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा न्यू वोटर रजिस्ट्रेशन्स आहे या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 आहे. आधी इथे तुम्हाला तुमची आधी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे आहे तुम्हाला तुमचा, आता तुम्ही जर आधीपासून जर लॉग इन केलेली असेल तर ठीक आहे. जर लॉग इन असेल तर तुम्हाला न्यू युजरसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकणं गरजेचं आहे. सेंड OTP करायचं. आता आपल्याला तो OTP मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. आता हे लॉग इन आहे ते आपल्याला सक्सेसफुल झालेलं आहे. आता इथे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशनमध्ये हे करायचं आहे. आता इथे आहे त्याच्यानंतर तुम्हाला लेट स्टार्ट करायचं आहे. येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम करायचं आहे. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे. जी पण तुमची स्टेट आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. वसई आहे ती तुमची जी पण असेंब्ली, पार्लिमेंट किंवा कन्सल्टन्सी नंबर आहे तुम्ही तुमच्या ह्याच्या पद्धतीने घेऊ शकता किंवा तुमच्या एरियाचं जे मतदान संघ आहे तिथे पण तुम्ही विचारू शकता. आता तुम्हाला तुमची बर्थडेची जे सिलेक्टमध्ये आहे ना, तुमचं बर्थ डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, तुमचं आधार कार्ड देऊ शकता, तुमचं पॅन कार्ड आहे किंवा तुमचं वोटर आय डी आहे ते देऊ शकता. तर मी ते आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. कॉपी आहे जी सेल्फ अटेस्टेड कॉपी असणार आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. आधार कार्डवरती नाव आहे तेच तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं जसं असेल तसं तुमचं इकडे टाईप करून येईल. आता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आपलं स्वतःचं असेल तर स्वतःचं लिहायचं, रिलेटिव्हचं असेल तर रिलेटिव्हचं लिहायचं. मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय करायचा मोबाईल नंबर. तुम्हाला जो OTP येईल तो OTP इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर आपण व्हेरीफाय केलेला आहे. तुमचा ईमेल ID असेल तर तुम्ही इथे ईमेल ID टाकू शकता. जर तुम्हाला डिसेबिलिटी काही असेल तर तुम्ही डिसेबिलिटी इथे करू शकता.
फोटो आहे इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा. तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो तयार केलेला असेल तो फोटो तुम्ही घेऊ शकता आणि तो तुम्ही अपलोड करू शकता आणि नेक्स्ट करायचं. आता रिलेशनशिपमध्ये तुम्ही कुणाचं, तुमच्या वडिलांचं ठेवायचं, तुमच्या आईचं किंवा तुमच्या हजबंडचं, ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यांचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. इथे ऑटोमॅटिकली नाव आहे ते येईल. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर. आता तुमचा आधार कार्डमध्ये जो ॲड्रेस आहे तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. डॉक्युमेंट प्रूफमध्ये तुम्ही तुमचं वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस कनेक्शन, आधार कार्ड, पासपोर्ट बुक, इंडियन पासपोर्ट, रेंट लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन सेल डीड असेल, याच्यापैकी कोणतेही तुम्ही टाकू शकता. मी माझा आधार कार्ड टाकते आहे. आता इथे आहे आपल्याला डॉक्युमेंट आहे तो अपलोड करायचा आहे. गॅलरीमध्ये आपण ठेवलेला आहे. ज्यांचं पण तुमचं ह्या करंट ॲड्रेसवरती ज्यांच्यावर तुम्ही राहता त्यांचं वोटर आय डी असेल त्यांचं तुम्ही लिहायचं आहे. अरे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो पण आहे डिस्ट्रिक्ट तो. आपण कधीपासून राहतो आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. प्लेस आहे ते लिहायचं आहे. डन करायचं आहे. आता हे आपल्याला आलेलं आहे की फॉर्म नंबर 6 कोणता आहे. तेजस्वी महेंद्र पाचारने आधार नंबर सगळ्या ह्याच्यामध्ये डिटेल आलेले आहेत. आपण काय काय सबमिट केलेलं आहे, आपला ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी. आता ई साईन आणि सबमिट करायचं आहे. तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर आहे त्याच्यानं टाकायचं आहे. गेट OTP करायचं.
OTP आलेला आहे तो आपल्याला इथे आणि सबमिट करायचं आहे. हा जो आपल्याला रेफरन्स ID मिळालेला आहे आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. आता आपलं जे आहे ते रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन आहे 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही जे चेक करू शकता की ते ऑनलाईन प्रोसेस झालेलं आहे की नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद.